नमस्कार, मी संकेत आवटे. तुमचा एक कॉमन प्रश्न येतोय की साहेब गुंतवणूक कशी सुरुवात करायची. म्हणजे अनेक प्रश्न आहेत की मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची, बेसिक्स काय असतात, मार्केट कसं चालतं, मग मी पहिल्यांदाच उतरतो कसं उतरू. या सगळ्या गोष्टींच्या कन्सेप्ट या एका व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकण्यासारखा आहे, बघितला नाही तरी चालेल, पण लक्ष द्या, व्यवस्थित ऐका, कारण या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पुढे जाऊन तुमचे लाखो रुपये वाचवणार आहेत. लिटरली सांगतोय, मार्केटमध्ये आता सध्या ज्या गोष्टी चालू आहेत ना, त्या बघून तळपायाच्या अक्षरशः मस्तकात माझ्या जाते. पण करू काय शकतो, प्रत्येकाच्या घरी जाऊन तर मी अवेअरनेस क्रिएट नाही करू शकत. सो व्हिडिओच्या माध्यमातून मी तो क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येतो ना की मला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, कशी सुरुवात करू, त्यावेळी तुमचा जवळचा जो कोणी मित्र भेटतो तो तुम्हाला काय सांगतो, जवळची एखादी व्यक्ती, रिलेटिव्ह, आणि आजपर्यंत जेवढ्या घाण झालेल्या आहेत ना त्या जवळच्या व्यक्तीनेच केलेल्या आहेत. ते जाणून बुजून असो किंवा अजाणतेपणे असो, हे त्यांनी केलेलं आहे. प्रॉब्लेम हा आहे, आपल्याला हेच माहिती नाही मार्केट म्हणजे काय. मार्केट म्हणजे सिंपल गोष्ट अर्ध्या मिनिटात सांगतो. एखाद्या कंपनीला पैशाची गरज असते, ती कंपनी तुमच्यापर्यंत, आमच्यापर्यंत, वेगवेगळ्या कंपन्यांपर्यंत पोहोचते. कोणा माध्यमातून, स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून, किंवा सिम्पली आपण एक्सचेंजच्या माध्यमातून, NSE BSE किंवा सेबीच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो. सेबीचं पण त्यामध्ये भरपूर काम असतं. आपल्यापर्यंत पोहोचते, आपल्याकडून पैसे गोळा करतात, त्या कंपनीला देतात, किंवा ती कंपनी आपल्याकडून काही पैसे घेते, त्या बदल्यात आपल्याला कंपनीची हिस्सेदारी देते. इथंपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे. जेवढी कंपनी चांगलं काम करेल तेवढा स्टॉक चांगला परफॉर्म करतो. जेवढा स्टॉक वाढेल म्हणजे शेअरची प्राइस वाढेल. स्टॉक, इक्विटी, शेअर्स, तिन्हींचा अर्थ एकच. जेवढी त्याची प्राइस वाढेल तेवढी तुम्ही गुंतवलेली व्हॅल्यू वाढत जाते. 1 लाख रुपये टाकलेत, त्याचे समजा तुम्हाला 100 शेअर्स मिळाले, त्या शेअरची किंमत वाढली तर तुमच्या 1 लाखाचे 1,05,000, 10,000, 20,000, 50,000, 1,60,000, 1,70,000, 2 लाख होत राहतील. ही अशी कन्सेप्ट चालते. जर कंपनीचा परफॉर्मन्स खराब असेल, काही प्रॉब्लेम असेल, स्टॉक पडत असेल, त्यामध्ये सेलिंग येत असेल, तर तुमच्या 1 लाखाची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. पण आत्ता सध्या मार्केटमध्ये काय चाललंय माहिती आहे का, बघा, कुठलाही स्टॉक घ्या, येस बँक घ्या, आयडिया वोडाफोन घ्या, ज्या स्टॉकमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे सध्या, अशा स्टॉकमध्ये सुद्धा ग्रोथ होतीये. जो पेनी स्टॉक आहे, ज्याच्यामध्ये काहीच दम नाही, तो सुद्धा आज मल्टीबॅगर आहे. म्हणजे काय, जेव्हा उगवता सूर्य असतो तेव्हा सगळं जग त्याला नमस्कार करतं. प्रॉब्लेम आता सध्या हा आहे ना की मार्केट बुमिंगवर आहे, जोरदार मार्केट सुरू आहे. मग लोकांना काय वाटतं, अरे यार मी स्टॉक घेतले होते, जबरदस्त रिटर्न आहेत, म्हणजे मला यायला लागलं. अशीच गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्ही रस्त्याने चालताय, चालता चालता वाटेत एक 100 रुपयांची नोट सापडली, अरे वाह, 10 मिनिटं चालू 100 रुपये साठले. म्हणजे काय, 24 तास चालत राहणार आहात, प्रत्येक 10 मिनिटाला 100 रुपये सापडणार आहेत का? लॉजिक नाही आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी तुक्क्याने होतात, काही गोष्टी चांगल्या नशिबामुळे होतात, पण त्या रिपीटेडली होतील याची गॅरंटी नाही. म्हणजेच काय, नशिबासोबत स्ट्रॅटेजीची साथ पण असायला पाहिजे, थोड्याफार नॉलेजची साथ सुद्धा असायला पाहिजे. जर ती नसेल तर तुम्ही 100% फसताय. प्रॉब्लेम कुठं आहे, मित्र भेटतो, नातेवाईक भेटतो, अरे महिन्याला 5% मिळतात, महिन्याला 4% देतो, महिन्याला 10% देतो, महिन्याला माझ्याकडे तेवढं कॉन्टॅक्ट आहे, माझा एक मित्र आहे, माझा एक सर आहे, माझा एक साहेब आहे, तिथं एक ऑफिस आहे, माझ्या जवळच्या लोकांनी तिथं गुंतवणूक केली, मी सुद्धा परवाच केली, बघ महिन्याला 10% माझ्या अकाउंटला आले, तुझ्या पण येणार, तू पण पैसा टाक, तुझी पण ग्रोथ होईल. कशाला 1,00,000-1,50,000 टाकतोस, किती आहेत तुझ्याकडे? 25 लाख काढ, सगळे एकदम देऊन टाक. 25 लाख दिलास ना, महिन्याला 10%, 2.5 लाख रुपये येणार. लांबचं सोडून दे, 10 महिने टाकलास ना, सगळे पैसे रिकवर होणार. तिथनं पुढं चैनी परत ते पैसे टाकू नको. 25 लाख एकदा आले ना महिन्याला, थोडे 2.5 लाख करत, 10 महिन्यात पैसे तुझे सगळे फिटले. वर्षाच्या तू रिकामा, तुझे पैसे तुझ्याकडं, उरलेले पैसे फक्त 10% रिटर्न घेत राहायचे. म्हणजे काय, चैनीच आहे. आयुष्यभर बसून खा. कोण तुला 2.5 लाख रुपये पगार देतो? तुला आता पगार आहे 20,000, 15,000, 10,000, 5,000, पण विचार कर, महिन्याला 2.5 लाख रुपये येतील, तुझं फ्युचर कुठं जाईल? आता तिथं गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मूर्खपणा पण म्हणता येत नाही. रिझन लक्षात घ्या की त्यांच्या डोक्यामध्ये हेच असतं, माझ्या फॅमिलीचं काहीतरी चांगलं होईल, म्हणजे एवढं कष्टानं हालाकीतनं आपण दिवस काढले, जे 4 पैसे कमवले ते सत्कारणी लागतील आणि माझे पैसे वाढत राहतील. हा एक चांगला विचार डोक्यामध्ये असतो, वाईट विचार कोणाच्याच नसतो. आपल्याच फॅमिलीचा विचार करणार, आपल्याच चांगल्या लाईफस्टाईलचा विचार करणार. पण किमान हे कळायला पाहिजे, महिन्याला 10% पॉसिबल आहे का? खरंच जर त्या व्यक्तीला महिन्याला तेवढे पैसे कमवता येत असतील तर ते मला कमवून देतील का? असा कुठला एकदम अलादीनचा चिराग त्याला सापडलाय जो महिन्याला फिक्स 10% त्याला देतोच, आणि त्याच्यावर सुद्धा त्याला काहीतरी एक्स्ट्रा मिळत असतील म्हणून तो आपल्याला 10% देतो? हे लॉजिक आहे का? तर नाही.
बिलकुल खोटं आहे. ज्या व्यक्तीला खरोखर मार्केटमधून पैसा कमवता येतो तो दुसऱ्याचे पैसे घेत नाही. आता तुम्ही म्हणाल तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करताय, करतो, मी माझ्यासाठी करतो. मी कधीही दुसऱ्यांचे पैसे घेऊन ट्रेड करत नाही. कारण मला माहिती आहे जसं प्रॉफिट होऊ शकतं तसं लॉसेस पण होऊ शकतात. पण प्रॉफिट झालं तर माझा आहे, लॉस झाला तर तो माझा आहे, मी सहन करू शकतो. दुसऱ्याचं काय, रिस्क टू रिवॉर्ड मी माझ्या पैशाचा करू शकतो, दुसऱ्यांचा नाही. आता याच्या मागे रिझन काय, मग तुमचा अजून एक प्रश्न निर्माण होईल की तुम्ही जर 1 लाख 2 लाख 10 लाख 50 लाख 1 कोटी तुमचं कॅपिटल आहे समजा, मग यामध्ये आमचं पण ऍड करा, सगळ्या लोकांची गोळा करा, घ्या ना 100-200 कोटी टाका एकदम. तुम्ही जे मार्केटमधून 1-2 लाख रुपये कमवता किंवा घालवता, सेम गोष्ट रोजचे 1-2 कोटी रुपये कमवा किंवा घालवा. बिलकुल पॉसिबल नाही. याच्या मागे रिझन हे आहे की व्हॉल्यूम नावाचा काहीतरी प्रकार असतो, तो व्हॉल्यूम तेवढा तिथं असायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल असू पण शकतो, 100 कोटीचा व्हॉल्यूम इझिली मिळू शकतो, नाही मिळत. यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की अल्गो तुमच्या पैशाला ट्रॅक करतात. हेज फंड बसलेले आहेत तिथं, मोठे मोठे आर्बिट्राज बसलेले आहेत, 2-2 पॉईंटवर तुमचा स्टॉप लॉस खायला ते बसलेत. त्यामुळं मोठा पैसा एवढ्या सहजासहजी आत्ता मार्केटमध्ये चालत नाही. मी माझं स्वतःचं कॅपिटल आत्ता 1 कोटीला जाऊ देत नाही. याचं रिझनच ते आहे, जेव्हा मी कॅपिटल 2, 5, 10 कोटीला घेऊन जातो एस एल उडायला सुरू होतं. त्याच्या मागं भरपूर कारण आहेत. आता मी इथं ते डिस्कस करत बसलो तर खूप मोठा लेंदी व्हिडिओ होईल. कारण NSE जो डेटा देतो त्या डेटा थ्रू कसं कसं मागं प्रोसेसिंग केलं जातं, कसं तुम्हाला ट्रॅक केलं जातं, ट्रॅप केलं जातं आणि तुमचा पैसा उचलला जातो, ही एक वेगळी कहाणी आहे. सो पहिला मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की ट्रेडिंगपासून लांब राहा, डायरेक्ट लांब राहा. आता माझा बिझनेस आहे, मी कोर्सेस देतो, मी शिकवतो, मग तुम्ही या नंबरला कॉल कराल, जॉईन कराल, त्यामधून पैसे कमवता असं वगैरे वगैरे खोट्या लालसा मी नाही दाखवत. नो डाऊट मी कोर्स शिकवतो, या नंबरला कॉल करा. ज्याला जेन्युइनली शिकायचं आहे शिकू शकता, स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. आणि दिस इज क्लिअरली बिझनेस, सर्व्हिस बिझनेस म्हणू शकता, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हली काम करावं लागतं. जसे डॉक्टर आहेत, डॉक्टरांचा बिझनेस आहे पण सॉर्ट ऑफ सर्व्हिस टाईप बिझनेस आहे. डॉक्टर नाही तर धंदा बंद, पेशंट कोण चेक करणार, पॉसिबल नाही आहे. CA आहे, ॲडव्होकेट आहे, तो व्यक्ती नसेल तर धंदा बंद. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. ट्रेडिंगचं पण तसंच आहे, तुम्ही इथं प्रेझेंट पाहिजे तर ते चालतं, अदरवाईज चालत नाही. सो ट्रेडिंग इज अ डिफरंट पार्ट. तुम्हाला वेळ नसेल, प्रॉपरली शिकायचं नसेल, स्वतःला करायचं नसेल तर ट्रेडिंग तुमच्यासाठी नाही. हे क्लिअर झालं. आता पुढे एक प्रश्न स्वतःला विचारायचा, मी पैशाची गुंतवणूक किती वेळेसाठी करतोय, कशासाठी करतोय, कुठं करतोय, माझं मोटिव्ह काय आहे. हा जर पैसा मला हवा तेव्हा मिळाला नाही तर माझं काय होणार, मी कर्ज घेऊन हा पैसा टाकतोय का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायला पाहिजे. पहिली गोष्ट, कर्ज घेऊन तर मार्केटमध्ये बिलकुल येऊच नका, मूर्खपणा ठरेल. कारण बरेच लोक ट्रेडिंगच्या नादाला लागतात, कर्ज घेऊन लागतात, ते सुद्धा म्हणजे अतिशहानपणा आहे हा. प्लीज करू नका. मी स्वतः ट्रेडर आहे त्यामुळे जे आहे ते फॅक्ट सांगतो. नो डाऊट मार्केटमधनं पैसा निघतो, ट्रेडिंग करून पैसा कमवता येतो. जो नाही म्हणतोय तो मूर्ख आहे, मी लिहून देतो हे वाक्य. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे, तेवढा वेळ दिला पाहिजे, पेपर ट्रेड तेवढे झाले पाहिजेत, स्टेप बाय स्टेप पुढे गेलं पाहिजे होतं. मग ऑप्शन सेलिंग करा, स्विंग करा, बाईंग करा, सेलिंग करा, काही करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एवढा तरी सेन्स पाहिजे की जर मी आज इन्व्हेस्ट करतोय तर त्याचं पर्पज काय आहे की साहेब महागाई 7-8% वाढते, मी लॉंग टर्मसाठी करतोय बरं का. माझं विजन असं नाही की मी आज टाकला आणि 6 महिन्याने काढणार आहे, नाही. तो पैसा बिलकुल मार्केटमध्ये टाकू नका. मार्केट असा अलादीनचा चिराग नाही आहे की पैसा टाकला डबल झाला, हा गैरसमज आहे. होतो डबल, 10 पटीनं वाढतो, पण त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. कुठलाही सक्सेसफुल इन्व्हेस्टर एखादा काढून बघा, तो तुम्हाला सांगणार नाही की महिन्याभरासाठी गुंतवा, 2 महिन्यासाठी गुंतवा, वर्षभरासाठी गुंतवा. मूर्खपणा आहे हा. कुठलाही मोठा इन्व्हेस्टर सांगेल, माझ्यासारख्या छोट्या माणसाचं ऐकायची गरजच नाही. वॉरन बफेट झाले, झुंझुनवाला झाले, राधाकृष्ण दमानी झाले, कोणालाही पकडा, त्यांनी जी वेल्थ जनरेट केली आहे ना, डेफिनेटली ती चांगल्या स्टॉकमध्ये लॉंग टर्म होरायझनसाठी ठेवून केलेली. ते करणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्हाला अति जास्त नॉलेज असणं गरजेचं आहे का, बिलकुल नाही आहे. बघा मार्केटमध्ये सायकल असतात. होतं काय, आज मार्केट वर जात आहे, उद्या खाली येणारच आहे, म्हणजे आज गेलं म्हणून उद्या बरोबर येणार असं नसतं. कदाचित ही रॅली 5-5 वर्ष चालते, 5 वर्ष 10 वर्ष सुद्धा तुम्हाला मार्केट वर जाताना दिसेल. पण 5-5, 4-4, 2-2, 3-3, 1-1 वर्ष, 6-6 महिने मार्केट पडताना सुद्धा दिसेल. म्हणजे मार्केट पडणार पण आहे, मार्केट फ्लॅट पण राहतं. म्हणजे काय, एकतर वर जाणं, खाली येणं आणि फ्लॅट राहणं, ही मार्केटची टेंडन्सी आहे. आणि यालाच म्हणतात मार्केटच्या सायकल. सो डिफरंट सायकल्स असतात, त्याच्यावर जायचं आपल्याला बिलकुल गरजेचं नाही. फक्त आपल्याला एवढंच पाहिजे की एकतर मार्केट वर जाईल, खाली जाईल किंवा रेंज बाउंड राहील, आणि हे ठराविक पिरियडसाठी राहू शकतं. मग जर तुम्ही 1 वर्षासाठी जो पैसा तुम्हाला हवा आहे तो तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट केला, एक 3-4 महिने चांगलं मार्केट वर गेलं आणि बरोबर तिथून 5-7 महिने मार्केट खाली आलं, तर त्यामध्ये तुम्हाला कदाचित फ्लॅट रिटर्न दिसतील, लॉस दिसेल, 1-2% रिटर्न दिसेल किंवा कदाचित 4-5% मायनस पण दिसतील. मग तो लॉस बुक करणार आहात का,
हा प्रॉब्लेम आहे. सो समजून घेणं हे गरजेचं आहे की जर मी गुंतवणूक करतोय तर ती लॉंग टर्मसाठी असायला पाहिजे. मी माझा पैसा लगेच काढणार नाही, हे डोक्यात फिक्स पाहिजे, तर तो पैसा यामध्ये टाका. जेवढं त्याला वाढवत जाल मल्टीबॅगर व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, 1,00,000 रुपये टाकले त्याचे 2 व्हायला पाहिजेत, नंतर त्या 2चे 4 व्हायला पाहिजेत, 4चे 8 व्हायला पाहिजेत, 8चे 16 व्हायला पाहिजेत. ऐकायला छान वाटतं, पण हे एवढं सोपं आहे का? नाही आहे. लॉंग टर्म होरायझन पाहिजे, नक्कीच पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. आणि मार्केटमध्ये यायचं काय तर आपल्याला इन्फ्लेशन बीट करायचं आहे, महागाईला बीट करायचं आहे. साहेब आता 7-8% महागाई वाढते. इमॅजिन करा, भाजीपाला 20-20% वाढतोय. भाजीपाल्यांचे रेट एकदा चेक करा, फळभाज्यांचे रेट चेक करा. मी तुम्हाला अशी उदाहरणं देणार नाही की माझ्या आजोबांच्या काळी त्याचा रेट एवढा होता, आज एवढा झाला. नको, तुम्ही तुमचंच उदाहरण घ्या. 1 वर्षापूर्वी, जास्त लांब जाऊ नका, 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी फळभाज्यांचे रेट काय होते, आज तेच रेट काय झाले. आज आधी तुम्ही जे कडधान्य वापरताय किंवा घरामध्ये जो काही माल भरताय, बाजार भरताय, त्याचा रेट आधी काय होता, आत्ता काय झाला, 1-2 वर्षातच कम्पेअर करा. बाकी मोठं कम्पॅरिझन नको आहे. तेवढी तुमची ग्रोथ होते का, तेवढी तुमची सॅलरी वाढते का, तेवढा तुमचा इन्कम त्या स्पीडनं वाढतोय का, तर नाही वाढत आहे. मग त्याला बीट करण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. सो याच्यावर सिंपल लॉजिक हे आहे की माझी वेल्थ फास्ट वाढत जाईल. आता फास्ट इन द सेन्स लगेच असं समजू नका महिन्याला डबल वगैरे होत जात आहे. फास्ट इन द सेन्स येणाऱ्या 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये ते वाढत चाललंय. हे लॉजिक लक्षात घ्यायचं. ही गुंतवणूक म्हणजे काय, एखादं घर खरेदी करणं. ही गुंतवणूक म्हणजे काय, एखादा फ्लॅट खरेदी करणं. ही गुंतवणूक म्हणजे काय, शेत खरेदी करणं. शेत विकता का हो, घर विकता? हा, माझ्या वडिलांनी 50,000ला घर घेतलं होतं, आज त्याची व्हॅल्यू 50 लाख रुपये. विकलं का तुम्ही? का बरं? नाही, अजून वाढणार आहे. ॲसेटची व्हॅल्यू आहे. मी इथं राहतोय, माझी जमीन माझ्या आजोबांनी 200ला घेतली होती, आज त्याची किंमत 20 लाख रुपये आहे. विकलं का तुम्ही? नाही. मग स्टॉक मार्केटमध्ये जरा मार्केट वर गेलं, सगळं विकून बाहेर पडायच्या का नादी लागताय? हे केलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, याचाच एकदम अपोजिट बाजू, नाण्याची दुसरी बाजू. आता तुम्ही म्हणाल दोघलापणासारखं बोलू नका तुम्ही, म्हणजे दोन्ही बाजूनं बोलू नका. रिझन सांगतो आणि त्याचं उत्तर पण मी तुम्हाला देतो. बघा, नाण्याची एक बाजू मी तुम्हाला काय सांगितली की मला लगेच विकायचं नाही, लॉंग टर्मसाठी होल्ड करायचं आहे. एक सिंपल माझा पाण्याचा टँक आहे, तो मी भरून ठेवतोय. घरातला वरचा पाण्याचा टँक भरला की लगेच 1 तासात रिकामा करता का? नाही करत. का नाही करत? जसं पाणी गरजेला लागेल तसं तुम्ही वापरता, बाकी टँक फुल ठेवता. सेम करायचं आहे. इमर्जन्सीला पैसा त्यातला थोडाफार घ्यायचा आहे. 10 लाख इन्व्हेस्ट केले, 15 लाख झाले, 20 लाख झाले, पण मला 2 लाखाची गरज लागते, काढा ना त्यातले. 18 लाख शिल्लक आहेत ना, परत त्याचे 20, 25, 30 होणार आहेत, परत एक 2-3 लाख लागले, काढा. 25 लाख आहेत ना, परत त्याच्यावर वाढत जाईल, 30, 35, 40 लाख होतील, परत एक 4-5 लाख लागले, काढा. 35 लाख शिल्लक आहेत. सो अशा प्रकारे त्याची ग्रोथ व्हायला पाहिजे. पण दुसरी बाजू काय, जर तुम्हाला वाटत असेल मी एखादा स्टॉक बाय केला, आयुष्यभर ठेवून देतो, काही टेन्शन नाही, वाढणारच आहे. कंपनी तुम्ही चालवताय का? नाही चालवत. कंपनीची सगळी सूत्र तुमच्या हातात आहेत का? नाही आहेत. कंपनीचा प्रमोटर वेगळाच आहे, कंपनी चालवणारे वेगळेच आहेत, त्यांचं व्हिजन वेगळंच आहे, त्यांची बुद्धी वेगळीच आहे. काही होऊ शकतं. कंपनी खाली येऊ शकते, डाऊन होऊ शकते, सेल्स ड्रॉप होऊ शकतो, कंपनी पडू शकते, आदळू शकते, संपू शकते. या केसमध्ये तुम्ही अडकणार. म्हणून पहिलं काम तुम्ही काय करायला पाहिजे तर त्या कंपनीचं प्रॉपर ॲनालिसिस, बेसिक ॲनालिसिस करावं. कंपनी कुठली आहे, काय करते, कशी आहे, लॉंग टर्ममध्ये चांगली चालेल का. समजा तुम्ही एखादी कंपनी निवडली ज्याचं नाव आहे HDFC बँक, SBI. आता जाऊन डायरेक्ट बाय करायला जाऊ नका, एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय, कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही. तुम्हाला वाटलं मोदी साहेब तुफान खर्च करतायत डिफेन्सवर, भारताची रक्षा करायला पाहिजे, भारतावर हमले होत आहेत, भारत सरकार विचार करते की भारताला आपल्याला सेफ ठेवायचं आहे, मग यासाठी सेक्टर ग्रो होणार की नाही. म्हणजे जर डिफेन्समधले सेक्टर ग्रो होणार आहे तर याचा अर्थ भारतीय डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या किंवा सरकारी डिफेन्स कंपन्या कुठल्या आहेत त्याच्यावर फोकस पाहिजे. आज बघा त्या कंपन्या कुठल्या कुठे आहेत, गेले 2 वर्ष मी तुम्हाला सांगतोय, आज त्याची व्हॅल्यू बघा काय झाली. सो हे तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटलं की 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 7 वर्षांनी की डिफेन्सची ग्रोथ तर झाली आहे, रेल्वे सेक्टर तर चांगलं ग्रो झालं आहे, आता पुढं काय, आता ग्रोथ एक्सपेक्टेड नाही आहे. कारण समजा आपल्या देशाला 1000 अणुबॉम्बची गरज आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून देतो बरं का, नाहीतर असं समजू नका की कुठल्याही प्रकारे बरोबर टार्गेट सांगतोय किंवा अशा काही गोष्टीत नाही. 1000 अणुबॉम्बची गरज आहे. 800 बनले, 900 बनले, आता 1000 बनले. आता 1000 बनले तरी सुद्धा महिन्याला 100 अणुबॉम्ब आपण बनवत बसू का? पॉसिबल नाही आहे. मग काय करणार? प्रोडक्शन कमी करत जाणार. म्हणजे काय, सेक्टरची ग्रोथ कमी होत जाणार, त्या कंपनीची ग्रोथ कमी होत जाणार, फ्लॅटिश राहील, मेंटेनन्सवरच काम केलं जाईल, रिव्हेन्यू ॲग्रेसिव्हली वाढणार नाही. मग या केसमध्ये आपल्याला त्यातनं बाहेर पडायला पाहिजे. झालं 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष मी त्याला होल्ड केलं, आता बाहेर पडणं पण गरजेचं आहे. म्हणजे योग्य वेळी एंट्री, योग्य वेळी एक्झिट पण गरजेची आहे. ही सुद्धा नाण्याची दुसरी बाजू आहे. जर एखाद्या सेक्टरमध्ये तुम्ही एंट्री घेतली, तुम्हाला सगळं चांगलं वाटतंय, पण प्रमोटरच चालू निघाला, काय करणार?
जर प्रमोटरनीच गोंधळ करायला सुरुवात केली, फ्रॉड केले, किंवा समजा त्याला चालवायलाच कंपनी जमत नाही आहे, किंवा कंपनीला कॉम्पिटिशन वाढलं, त्या कंपनीची ग्रोथच होत नाही आहे, बघत बसणार का? नाही हो, उद्या वाढेल, बघूया, प्रयत्न करूया, एक चान्स देऊया. आपण चान्स देणारे कोण? त्यातनं बाहेर पडायचं, दुसऱ्या चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं, चांगलं सेक्टर निवडून ॲड करून टाकायचं. या सगळ्यामध्ये तुम्हाला समजा आमची मदत हवी आहे. काय होऊ शकतं, बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की त्यांची जी कमाई होते ना, ती कमाई काय करायची. म्हणजे काय, उदाहरण लगेच तुम्ही रिलेट करा, तुमच्या अकाउंटला 5 लाख रुपये पडणार आहेत, काय कराल? मन में लड्डू फुटा, मला बाईक घ्यायची आहे, अहो फ्लॅट बुक करूया, नाही पार्टी करूया, नाही शॉपिंग, अरे नाही टूर करूया. विचार गुंतवणुकीचा आला का डोक्यात? कधीच नाही आहेत. म्हणजे काय, आता ही चूक नाही आहे, खर्च हा डेफिनेटली करायला पाहिजे. मग कमवायचं कोणासाठी? पण त्याला एक योग्य वेळ असते. आपण लगेच आपली लाईफस्टाईल चेंज करतो. आज माझा महिन्याला पगार 15,000 आहे, 20,000 झाला ना, काय आपण अंबानी बन गए, लगेच ब्रेसलेट, चेन, हे सगळ्या गोष्टी चालू होतात. लाईफस्टाईल लगेच अपग्रेड, लगेच कार, बाईकवरनं मी कारवर आलो, जरा आणि वाढला, कार विकून टाकूया, मोठी कार घेऊया ना, इनोवा बेस्ट आहे. इनोवाच्या लेवलला जसा आपला इन्कम जातो, अरे आता मर्सिडीज घेऊया, लगेच लाईफस्टाईल अपग्रेड करतो आणि आपण तिथे फसतो. या केसमध्ये थोडंसं आपण विचार करायला पाहिजे की पुढचा काळ हा कठीण येणार आहे. ज्यावेळी दिवस गडबडतात ना, प्रत्येक दिवस चांगलेच असतात असं नाही. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचे सगळे दिवस चांगले असो, पण देव काय माझा ऐकणार नाही. मग ज्यावेळी डाऊनफॉल येईल, जसं स्टॉकमध्ये डाऊनफॉल येतो, आपल्या आयुष्यात पण येतो. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये डाऊनफॉल येईल, तेव्हा तुम्हाला तारणारं कोण आहे? जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, पण पैसा मिळत नाही. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा तुम्हाला किंमत आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसा नाही, तुमची किंमत झिरो म्हणतो मी, 1ही रुपयाची किंमत तुमची राहत नाही. मग या केसमध्ये आपल्या पाठीशी जर पैसा असेल, चांगली गुंतवणूक असेल, तर दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ येत नाही. म्हणून ती गुंतवणूक आत्तापासून योग्य ठिकाणी चालू करायला पाहिजे. मग म्युच्युअल फंडमध्ये करा, तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक ती कंपनी बाय करते. समजा HDFCचा, ICICIचा, SBIचा, टाटांचा, बंधनचा, कुणाचाही म्युच्युअल फंड आपण बाय केला, तो पैसा मॅनेज ती बँक करते, ती AMC करते, आणि ते वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स योग्य वेळी बाय करतात, योग्य वेळी सेल पण करतात. म्हणजे जबाबदारी त्यांची. किरकोळ पैसे घेतात, ते तुम्हाला दिसत पण नाहीत. मग त्या पैशामध्ये सगळं ते मॅनेज केलं जातं, ज्याला एक्सपेन्स रेशो म्हटलं जातं. हा झाला म्युच्युअल फंड. स्टॉकमध्ये तुमचं नॉलेज असेल, स्वतः लावा, घ्या. जर तुमची एक्सपर्टीज नसेल तर कधीही, मी नेहमी एक उदाहरण देतोय की जर मला सर्दी, ताप, खोकला आला, मी कुठे जातो? स्वतः डोकं लावतो का? अरे असं औषध बनव? नाही ना, डॉक्टरकडे जातो. तसंच आहे, जर तुम्हाला काही इश्यू असेल लीगल, वकिलाकडे जातो. काही जज साहेब समोर तुम्ही जाऊन उभारता, जज साहेब मी जे सांगतोय ते असं नाही आहे, त्यासाठी आपण योग्य वकिलाकडे जातो. सेम इथं सुद्धा तेच आहे. प्रॉपर कन्सल्टंट असणं गरजेचं आहे, माहिती देणारा व्यक्ती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जी माहिती हवी ती आम्ही देऊ शकतो. या नंबरला कॉल करा. तुम्हाला भेटायचं आहे, राजारामपुरी कोल्हापूरमध्ये आमचं ऑफिस आहे. गुगलवर सर्च करा, रिच मी, RICHMEE, जसं स्क्रीनवर दिसत आहे असा ॲड्रेस तुम्हाला मिळेल. या भेटायला, माझी टीम आहे, ती तुम्हाला गाईड करेल. पैसे घेत नाही गाईड करण्यासाठी, पण ॲटलिस्ट एक चांगला मार्ग आम्ही दाखवतोय. प्रत्येकाचा उद्देश हाच आहे की पैसा कमवणं. तुमचा पण मार्केटमध्ये येण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. माझा पण उद्देश आहे पैसा कमवणं, पण चांगल्या प्रकारे कमवणं. आमचा जो बिझनेस चालतो आणि एवढी मोठी रिचमीची ग्रोथ होते, याचं रिझन मला आत्ता कळालं, किंवा मी आत्ता सांगू शकतो तुम्हाला डेफिनेटली. तुमचा आशीर्वाद. मी बऱ्याच वेळा विचार करतो का आमची ग्रोथ चांगली होते. ह्याचं रिझन आहे की आम्ही जे काम करतो त्यामधून आम्हाला चांगले आशीर्वाद मिळतात. जर मी तेच इथं दारूचं दुकान चालू केलं असतं, लोकांनी शिव्या घातल्या असत्या की यार नाही, त्याची वाईफ मला शिव्या घालेल की माझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण यामधून होतं काय, आम्ही लोकांचे पैसे ग्रो करण्यामध्ये मदत करतोय, त्यामुळे लोक आशीर्वाद देतात की यांच्यामुळे हा माझी चांगली ग्रोथ होते. यांच्यामुळे मी आज 50 लाखाची गाडी घेणार होतो, ती मी थांबवली, 20-25 लाखाची घेतली, 20-25 लाख मी इन्व्हेस्ट केली. यांच्यामुळे मी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायला चाललो होतो, आता मी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली, माझे पैसे वाढले. हे गरजेचं आहे. त्यामुळं रिसर्च करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, योग्य तो सल्ला घ्या, आणि पैसा महत्त्वाचं, साठवणं गरजेचं आहे. हा एक पहिला पार्ट तुम्हाला कळाला असेल, तर मी याचा सेकंड पार्ट घेऊन येईन. मग स्टॉक निवडायचे कसे, कशी त्यामध्ये गुंतवणूक करायची, स्टेप बाय स्टेप सांगत जाणार आहे. पण जर तुम्ही कमेंट केल्या 5,000 पार्ट 2 म्हणून, तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. कारण 5-10% पैसे महिन्याला देतो म्हणून गंडवणारे भरपूर वाढले. अक्षरशः रोज बातम्या बघून, रोज माझ्या समोर येऊन लोक रडणारी बघून मला त्रास होतो याचा. ते होऊ नये म्हणून हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.